नमस्कार, मी विद्या शेळके. आज आम्ही होतो जालन्यामध्ये. ह्या माझ्या मामाच्या मुली आणि आम्ही आज जाणार होतो फिरायला कुठे तर जालन्यामध्ये सगळ्यात प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणजे मोतीबाग ह्या ठिकाणी मोतीबाग गार्डनला मला माझ्या मामांच्या मुलींनी फिरायसाठी घेऊन निघाल्या आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवतेच की आम्ही काय काय फिरलो आणि कुठे कुठे फिरलो. तर चला पाहूया. आज आहे 19 तारीख आणि 19 तारखेला आम्ही जालन्यामध्ये काय काय पाहिलं हे तुम्हाला आज मी दाखवणार आहे. आणि मी आज जी काही इतकी छान अशी गोड सुंदर जी दिसते ते पूर्ण श्रेय जे जाते माझ्या मामांच्या मुलींना, कारण की आज माझा पूर्ण मेकओव्हर त्यांनी केलेला आहे. खूप छान मेकअप केलेला आहे. मला मेकअपची एवढी काही आवड नाही आहे किंवा मला स्वतःला रेडी करायला इतका वेळ मिळत नाही, त्यामुळं मी शेकअप काही इतकं करत नाही. खूप गावंढळ राहते मी आणि मला तसंच राहायलाही आवडतं, पण वेळ मिळत नाही छान राहायला. खूप खर्च असतो, खूप महागडे प्रोडक्ट यूज करावा लागतात. खूप छान छान फाउंडेशन, लायनर, लिप ग्लोज, लिप बाम, प्रायमर अशा सगळ्या गोष्टी असतात. आणि आम्ही इथं फायनली पोहोचलो मोतीबाग गार्डनला. पोहोचल्यानंतर लक्षात आलं की मोतीबाग गार्डन हे संध्याकाळी चालू होतं 6ला. आम्ही आलो होतो दुपारी 3 वाजता. आणि त्यानंतर म्हटलं चला आता इकडनं आम्ही एक शेक घेतला, मिल्कशेक, आणि तो पिल्यानंतर म्हटलं परत पुढे कुठेतरी फिरण्याचं प्लॅनिंग करत होतो आम्ही. तो मिल्कशेक आम्ही संपवला आणि बऱ्यापैकी आमच्या तिघींचा आजचा हा प्रवास आयुष्यभर लक्षात राहणार आहे, कारण की खूप कमी वेळ मिळतो मला माझ्या कोणत्याही जवळच्या नातेवाईकांसोबत फिरायला. खूप दिवसानंतर मी आले होते जालन्यामध्ये आणि त्यानंतर म्हटलं चला आता पुढचा प्रवास आपला कुठे चालू होणार आहे ते आम्ही डिसाईड केलं आणि निघालो आम्ही कृष्णा मॉलमध्ये. सुनीताताईंच्या फ्रेंड्स असतात, तिथं जॉब करतात ताई. मंगलताईंना भेटण्याचं एक योग पण म्हटलं होईल, त्यांनाही भेटून घेऊया आणि त्यानंतर परत आपल्याला मॉलही फिरायला मिळेल, शॉपिंग पण करायला मिळेल. आणि त्या मूवी थिएटरजवळ बाउन्सरचं काम करतात. खूप अभिमान वाटतो. अशाही क्षेत्रांमध्ये आमच्या माता भगिनी ज्यावेळेस एक तत्परतेने काम करत असतात त्यावेळेस एक खूप प्राऊड फील होतं. आणि मग आम्ही निघालो. आमची अणुबाई खूप लाजत होती की तू मला शूट करू नको. तिला म्हटलं नेहमी आपण भेटत नाही, त्यामुळं आता मी तुम्हाला सोडणार नाही. तर आम्ही सगळं मॉलमध्ये पोचल्यानंतर मंगलताईंना भेटलो. मंगलताईंना मस्त मिठी वगैरे मारली, त्यांच्यासोबत खूप साऱ्या गप्पा मारल्या. त्यानंतर मग सुनीताताईंच्या ह्या खूप जवळच्या मैत्रिणी होत्या आणि आम्ही खूप सारे फोटोज काढले. नंतर फोटो वगैरे काढून झाल्यानंतर खूप छान असा एन्जॉयमेंट आमचा सुरू होता. त्यानंतर तेवढ्यात पॉपकॉर्न आले आणि मंगलताईंनी आणलेले पॉपकॉर्न आम्ही मस्त एन्जॉय करत खूप खाल्ले. आणि म्हटलं चला आता परत त्यांनी त्यांचं जे मूवी थिएटर होतं ते दाखवण्यासाठी आम्हाला नेलं. मूवी लागलेला होता अक्षय कुमारचा भूत बंगला आणि खरंच आतमध्ये गेल्यानंतर एक हॉरर फिल्मची वाईब येत होती. आणि म्हटलं चला भूत बंगला थोडा बघूनच जाऊया. मग आम्ही बसलो. आमचे तोंड काही दिसत नव्हते, त्यामुळे म्हटलं थोडाफार मूवीज तुम्हाला दाखवावा. मूवी स्टार्ट झाल्यानंतर मग थोड्या वेळच आम्ही पाहिला. फ्रीमध्ये फर्स्ट टाइम पाहिला होता, त्यामुळे तो थोडाच पाहिला आणि लगेच निघालो आम्ही आईस्क्रीम खायला. ताई म्हणे आता माझ्याकडनं तुम्हाला ट्रीट आईस्क्रीमची. म्हटलं ठीक आहे. मंगलताईने आईस्क्रीम वगैरे ऑर्डर केली. खूप छान फ्लेवर होता ड्रायफ्रूटचा आणि नेहमी लक्षात राहणारं आजचा दिवस होता माझा. आणि मी त्यानंतर आम्ही आमचा आईस्क्रीम हा एन्जॉय केला. ताईंना खरंच मनापासून खूप खूप
थँक्यू सो मच मंगलताई की तुम्ही जी आम्हाला आईस्क्रीमची ट्रीट दिली, पॉपकॉर्नची दिली, ती खूप आम्ही एन्जॉय केली. आणि अशा ह्या छोट्या छोट्या गोष्टींमध्येच खूप आनंद होतो की आपल्या एक जवळच्या व्यक्तींकडनं आपल्याला असं एक म्हणतात स्पेशल ट्रीट ज्यावेळेस मिळते त्यावेळेस खूप भारी वाटतं. आणि मंगलताईंना मी फर्स्ट टाईम भेटलेलं, खूप छान स्वभाव होता त्यांचा. आणि त्या सुनीताला बाय हाय करून आणि त्या त्यांच्या ड्युटीवर परत गेल्या आणि आम्हाला पण निघायचं होतं लगेचच. मला यांना दोघींना ड्रॉप करून परत संभाजीनगरला जायचं होतं. आणि संभाजीनगरला पण आईकडे पोहोचायला मला बऱ्यापैकी उशीर होणार होता. तरीसुद्धा मी परत झुडिओमध्ये शॉपिंग मॉलला आम्ही गेलो, शॉपिंग केली आणि आरोहीसाठी मी परत एक ड्रेस घेतला. खूप छान तिथं कलेक्शन होतं. कलेक्शन माझं पाहिल्यानंतर बऱ्यापैकी खूप छान अशी आमची शॉपिंग झाली होती. खूपच छान कलेक्शन होतं माझं, जे पण मी आरोहीसाठी शॉपिंग केलेली होती. म्हणजे छोट्यातल्या छोट्या गोष्टी असो, चप्पल्स असो किंवा तिला घेतलेलं टी शर्ट असो किंवा खूप सुंदर सुंदर टॉप होते. आणि बिल पण खूप छान असं सुंदर सुंदर होतं. त्यामुळं मी तिच्यासाठी आज खूप शॉपिंग केल्यानंतर आम्ही निघालो. मला पुढे परत संभाजीनगरला जायचं होतं, पण मला आधी असं वाटलं की आधी यांना दोघींना ड्रॉप करूया आणि लगेचच निघूया संभाजीनगरसाठी. जालना सोडताना म्हटलं जालन्याची पाणीपुरी टेस्ट करूया आपण. आणि खरंच इकडची पाणीपुरी खूपच छान होती. आणि इतकं वाटलं नव्हतं की जालन्यात पण इतके छान छान डिशेस म्हणजे जे आपण खातो. जसं मला म्हणायचं तात्पर्य हेच की पाणीपुरी मुंबईला एक सगळ्यात बेस्ट मिळते, पण पुण्यात पण जालन्यात पण खूप चांगली पाणीपुरी होती. त्यानंतर आम्ही पाणीपुरी वगैरे खाऊन झालं. मारुतीचं इथं मंदिर होतं, मंदिराच्या बाजूलाच त्यांचं स्टॉल होतं, तिथं आम्ही पाणीपुरी खाल्ली होती. त्यानंतर आम्ही घरी निघालो. माझी टिकली घामाणी पडून गेलेली होती. माझ्या लक्षातही आलं नाही की माझ्या कपाळाला टिकली नाही आहे म्हणून, पण टिकली कपाळाला नसली की चेहरा खूप कसा तरी दिसतो. आणि मग त्यानंतर आम्ही फायनली म्हटलं गप्पा वगैरे मारत आम्ही लगेचच घरी पोहोचलो. घरी आलो. घरी आल्यानंतर पण आमच्या जसं आम्ही घरी पोहोचलो ग्राउंडमधून आणि लगेचच आमच्या पाठोपाठ परत अजून पाहुणे त्यांच्या घरी आलेले होते. तर त्यांना दोघींना मी रिक्वेस्ट करत होती प्लीज मला जाऊ द्या. आजचा दिवस त्यांच्यासोबत खूप छान गेलेला आहे. खूपच आठवण राहील ह्या माझ्या ट्रिपची मला की मी खूप एन्जॉय केला आज ह्या दोघींसोबत. आणि खूप कमी वेळेस असं होतं की मला वेळ द्यायलाच वेळ नसतो. तर त्यानंतर आम्ही घरी आलो आणि चहा वगैरे झाला. त्यानंतर त्यांना मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्यांच्या घरी पाहुणे आलेले होते. तर ताईंना पण असं त्यांची मावशी होती, मावशीने काका आलेले. त्यांनी मलाही आमंत्रण दिलं त्यांच्या मुलीच्या लग्नाचं. 1 मेला त्यांच्या मुलीचं लग्न होतं. त्यांनी सांगितलं विद्याताई परत तुम्ही या लग्नाला 1 तारखेला. म्हटलं नक्कीच. हे आणि त्याचा मुलगा आणि त्यांच्यासोबत गप्पा वगैरे मारून लगेचच मी निघले माझ्या पुढच्या प्रवासाला. खूप उशीर झाला. जेवढं लवकरात लवकर निघण्याचा मी प्रयत्न करत होते तेवढाच जास्त उशीर होत चालला होता. आणि म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही, उशीरच होतोय अजून, पुढे प्रवास खूप करायचा आहे. म्हटलं चला निघूया. फायनली मी जालन्याच्या बाहेर निघायचं आणि हायवेला आले, बायपासला लागले. त्यानंतर म्हटलं आता CNG जालन्यामध्ये कुठेही मिळत नाही, कुठेही म्हणजे कुठेही नाही. CNGचा एकही पंप जालन्यामध्ये नव्हता. आणि नंतर म्हटलं ठीक आहे, जालन्यापासून एक 20-30 किलोमीटरवर एक पंप होता, तिथे आले. त्यानंतर मग इथे पण खूप वेळ माझा गेला. खूप वेळ म्हणजे एक गाडी संपलेली होती, दुसरी गाडी लावायची होती. कमीत कमी एक तास 20 मिनटं मी इथे थांबले असेल. आणि त्यांनी ती रिव्हर्स काही पडत नव्हतं त्या गाडीचं. त्या गाडीतलं जो ड्रायव्हर होता त्याला बिचारायला गाडी कशी पुढे घ्यायचं कुठं मागं घ्यायची ते काही पटकन कळत नव्हतं बहुतेक. पण त्यांनी सांगितलं की ताई आम्ही करू, पटकनच गाडी अटॅच करून देऊ. म्हणलं ठीक आहे करा प्रयत्न, कारण की माझी पेट्रोलवर गाडी असल्यामुळं मला वाट पाहण्याशिवाय काही पर्याय नव्हता. पण तेवढ्यातच लक्षात आलं की माझे एक ओळखीचे दादा होते जे मला अजिंठ्यामध्ये भेटलेले डिझायरवाले.
ते माझ्या पाठीमागं लाईनीतच उभं होते. मग त्यांनी मला सांगितलं की विद्यार्थी इथूनच एक 12 किलोमीटरवर एक ऑनलाईन CNG पंप आहे, आपण तिथं जाऊन CNG भरूया. मग आम्ही निघालो. पंप बऱ्यापैकी सोडला होता आणि पुढचा पंप पण लगेचच येणार होता. 12-13 किलोमीटर म्हटल्यानंतर म्हटलं काही हरकत नाही, एवढं जवळच आहे म्हटलं. तर मग आम्ही त्या पंपावर गेलो. या पंपात एंट्री केल्यावर तुम्हाला असं वाटत CNG नाही आहे, पण पंपाच्या खूप मागे त्यांनी CNG पंप बनवला आहे. आणि हा भारतचा पेट्रोल पंप असल्यामुळं इथे CNGचा कुठेही तुम्हाला लोगो दिसणार नाही, कुठेही तुम्हाला CNGचं पाटी दिसणार नाही. पण हो, इथे ऑनलाईन CNG पंप हा पाठीमागे आहे. आणि पंपाचं नावही मी त्यांना विचारलं, पण त्यांचं पंपाचे जे कर्मचारी होते त्यांचं असं म्हणणं होतं की ज्याला गरज असेल ते आमच्या पंपावर येऊन CNG भरतील. आणि माझ्यासोबत जे डिझायरवाले दादा होते त्यांनी मग त्यांना सांगितलं की अहो, त्या रील्स वगैरे काढतात आणि त्या तुमच्या पंपाचा सेल वाढवण्याचा फक्त एक मार्ग तुम्हाला सांगतात आहे. पण त्यांना इग्नोर करून त्यांनी मला सांगितलं की नाही, आम्हाला सेल करायचंच नाही वगैरे असं सगळं ते बोलत होते. त्यानंतर मला माझ्या कामाशी काम, जे डेली माझ्या रुटीनमध्ये ज्या गोष्टी घडतात त्या मी तुम्हाला शेअर करते. आणि त्यानंतर मी CNG भरून थेट निघाले संभाजीनगरला. संभाजीनगरला आल्यावर पण आमचं असं होतं की आम्हाला लगेचच लासो स्टेशनला मला जायचं होतं. लासो स्टेशनवरनं मग मला घरी जायचं होतं. आणि आमच्या इथे लासो स्टेशनला दक्षिणी मातेचं मंदिर आहे आणि तिथे यात्रा चालू आहे. आणि यात्रा चालू असताना ट्रॉफिक लागणं साहजिक आहे, इतर टायमाला नसते. पण तरीसुद्धा वन साईड तरी तुम्ही सोडलं पाहिजे, ह्या मताची मी की तुम्ही येणाऱ्या गाड्यांना जागा दिली पाहिजे. माझ्या पाठीमागून एक ऑटोवाला येतो आणि तो लगेच रॉंग साईडला ऑटो टाकून पूर्ण रोड ब्लॉक करतो. येणारी गाडी पुढे जाऊ शकत नाही. मग जाणाऱ्या बाईकवाल्यांची पण गर्दी होती. तिथे पोलीसवाले पण येतात, पण ते पण बिचारे कायच करतील, कारण की ऑटोवाल्यांनी गाडीच अशी टाकलेली होती की आम्हाला परत खूप वेळ लागला ह्या ट्रॉफिकमधून निघायला. एक अर्धा तास तरी मी ह्या ट्रॉफिकमध्ये थांबले की काय होते बघायला, की बघू म्हटलं. त्यांनी त्या ऑटोवाल्याला आधी काढून दिलं, नंतर मग मी माझी गाडी काढली. पण ठीक आहे, यात्राचा वेळ आहे आणि थोडीफार गर्दी होणं साहजिक आहे. पण शिस्तीत जर गाड्या लावल्या, पार्क केल्या, शिस्तीत जर गाड्या चालवल्या तर कदाचित मला वाटतं एवढी ट्रॉफिक होणार नाही. हे सगळे बाईकवाले माझ्या गाडीच्या पुढे येऊन थांबले. हे आजोबा, खूप वय झालं आहे त्यांचं, पण तरीसुद्धा त्यांनाही असं वाटलं की नाही, समोरच्या गाडीच्या पुढं गाडी आडवी लावली की गाडी पटकन निघते, म्हणून त्यांनी पण माझ्या गाडी पुढं गाडी येऊन लावली होती. त्यानंतर कसं कसं करून मी इथून तर निघाले. पण तरी पण मी सांगेल की जेवढे पण हे लासूरला जे कोणी ऑटो चालवत असेल त्यांना रिक्वेस्ट असेल, प्लीज शिस्तीमध्ये गाड्या चालवा. आपल्या लेनमध्ये कार जी काही तुमची गाडी असेल, रिक्षा असेल ती ठेवा. त्यानंतर परत आम्ही जसं मी स्वतः दक्षिण मातेचं दर्शन घेतलं. गाडीतूनच मी परत स्टॉप घेतला नव्हता, कारण की त्या दिवशी जातानाच मी आणि आरोहीने दर्शन घेतलेलं होतं. त्यामुळं मग इथे पुन्हा थांबून आणि लेट होत होतं घरी जायलाही. मला 9-9:30 वाजले इथेच. आणि त्यानंतर मग घर इथून एक 5-10 मिनटाच्या अंतरावर होतं. उंदरवाडी म्हणून माझं गाव लागतं. लासूर स्टेशनपासून एक 7 किलोमीटरच्या अंतरावर माझं गाव आहे. आईकडचं नाव माझं कदम आहे आणि सासरकडचं विद्या शेळके आहे. आणि माझा जे बालपण आहे बऱ्यापैकी माझ्या बालपणी इथेच गेलं. 2009मध्ये 19 एप्रिलला माझं लग्न झालं. त्यानंतर हे माझं माहेर मी सोडून जी मुंबईमध्ये सेटल झाली, त्यानंतर असा माझ्या आयुष्याचा प्रवास ह्या गावातून सुरू झालेला. एक खूप कमी वेळामध्ये म्हणतो आपण की खूप जास्त जग पाहिलं आणि खूप छान वाटतं मला माझ्या क्षेत्रामध्ये काम करायला. मग त्यानंतर मी पोहोचले माझ्या माहेरी. हे आहे उंदरवाडी गाव, याच्या पुढचं आहे भायगाव. आणि उंदरवाडीपेक्षा मला तरी वाटतं की भायगाव ह्या क्षेत्रातच आमचं शेत वगैरे आईचं येतं. आई माझी मळ्यात राहते
आणि याच्या पुढेच लगेचच एक कच्चा रोड येतो, तिकडे आमचं घर आहे मळ्यामध्ये. बऱ्यापैकी दोन्हीही गाव खूप छान आहेत. उंदरवाडी, भायगाव, रायगाव, सोनवाडी हे अशी छान छान गावांची नावे. पण मला खूप जण चिडवतात की विद्याताई तुमच्या माहेरचं नाव असं का हो. तर माझं माहीत नाही का, पण माझ्या माहेरचं नाव असंच आहे, उंदरवाडी. आणि मला अजिबात असं हे वाटत नाही की माझं माहेर असं एक युनिक नाव आहे माझ्या माहेरचं. फायनली मी आईच्या मळ्यात आमच्या घरी पोहोचणारच होते, तर रस्त्याचं काम चालू होतं. तर बऱ्यापैकी रस्त्याचं काम मळ्यापर्यंत होईल असं वाटलं होतं. जसं काय म्हणतात त्याला, कोणता रोड असतो तो, की ग्रामीण भागात आपण जसं म्हणतो त्याला की वस्ती रोड चालू होता इथे. हा रस्त्याचं काम चालू होतं. आणि त्यानंतर आम्ही इथे त्या ज्यांचं काम होतं, ज्यांनी टेंडर घेतलेलं, त्यांच्यासोबत थोड्या वेळ मी बोलले. त्यांना सांगितलं छान असं काम करा म्हणजे तुमचं खूप नाव निघेल. तर मग त्यांनी सांगितलं की हो ताई, चांगलंच काम करतो आम्ही, तुम्हाला आम्ही ओळखतो, तुम्ही जे आमच्या तालुक्याचं नाव मोठं करताय त्यात आम्हाला खरंच खूप अभिमान आहे. असं खूप आम्ही कौतुक त्यांचं ऐकल्यानंतर बरं वाटलं. त्यानंतर म्हटलं चला आधी घरी पोहोचते. फायनली मी माझ्या घरी जवळजवळ पोहोचले होते. आणि माझ्या घरी येऊन पण मला लगेच आई झोपलेलीच होती. घरी गेल्यावर आईला उठवून, आईला त्रास देणं बरं वाटत नाही, त्यामुळं जेवण होतं. पण तरी पण तिला म्हटलं तू मॅगी बनव, आपण दोघी मॅगी खाऊ आणि मग झोपू. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हा नक्कीच व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद. टाटा, बाय बाय, गुड नाईट.